मानशी बोलत होत्या। यानंतर आणखी एक मोठी बातमी येते ती म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एक हुंडाबळी गेलाय। उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलंय। विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरनं पती, सासू, सासरा आणि दिराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। वाकडमधील शिल्पा गवारे या विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलं। माहेरच्या संपत्तीत हिस्सा माग असं म्हणत शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे। वाकड पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे। तिचा काल जो आहे तो गळफास घेऊन रात्री तिने आत्महत्या जी आहे ती केली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिल्पा चे बंधू आहेत। काय सांगाल, रक्षाबंधनच्या उद्या रक्षाबंधन या उद्या बहीण नसणार आहे आपल्याकडे, राखी बांधायला काय भावना आहे पहिली? काय 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 शब्दात काय सांगू शकतो मी भावना माझ्या? माझी बहीण आज नाही आहे उद्या मला राखी बांधायला। आज गेली, ती शेवटची गेली आम्हाला सोडून। आज मी काय भावना व्यक्त करू? आता एक भाऊ काय भावना व्यक्त करू शकतो? तिची छळवणूक करून करून मारलं त्या सासू सासऱ्याने नवऱ्याने। हो, सासऱ्याने नवऱ्याने तिला खूप छळ केला हो त्यांनी। त्या उत्तम गावारे, संजीवनी गावारे, सचिन गावारेंनी खूप रात्रीचं टॉर्चर केलं तिला, खूप रात्रीचा त्रास दिला। दारू पिऊन यायचा, तिला लय त्रास दिला। हो, लय त्रास दिला तिला, माझ्या बहिणीला लय त्रास दिला। काल नक्की काय झालं होतं? शिल्पा मला वाटतं आपल्या दारात देखील आली होती काल, कुठेतरी खरेदीसाठी देखील गेली होती ती। हो, ते रक्षाबंधनची खरेदी करण्यासाठी माझ्या भाऊजाईला घेऊन गेली होती। शॉपिंग करून दोघी आल्या 8 वाजता, इथं उतरली दारामध्ये ती भावाची मिसेस माझ्या, आणि ती गेली, मला हात केला। ती वाकडमध्येच राहत असल्यामुळे तिचं कायम येणं जाणं असायचं ना। 2-3 आली, काय रे काय नाही म्हणायची। मग ती रात्री गेली, मला काहीच कल्पना नाही काय झालं काय नाही। मला 1 वाजता रात्री भावाचा फोन आला, तू पटकन ग्लोबल हॉस्पिटलला ये, जरा गडबड झाली। म्हणून मी गेलो तर बहीण माझी स्ट्रेचरवर पडलेली होती। मग तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं। म्हणजे मला क्षणभर काहीच कळत नव्हतं झालंय काय, नक्की काय झालंय। मग नंतर कळालं की हे दोघांची जोरदार भांडणं झाली। त्यात संजीवनी गावारे, उत्तम गावारे आणि सचिन गावारे होता, आणि ते माझी बहीण यांच्यात खूप भांडण झाली। आणि कायम तिला तेच कायम दारू पिलाय काही म्हणायचा, नाही नाही तू भावाला सही द्यायची नाही, नाही का तू भावाला सहीच का दिली, ह्याच्यावरनं खूप टॉर्चर केलं तिला, खूप।